श्री गणेशाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत् सर्वं प्रतिष्ठितं लयमेषति यत्र दत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतर प्रभुः चिद्रूपश्चित् परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कौसकेशि निःश्रुतनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीयते नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्री गणेशाय नमः। इंदिरा म्हणे हो शेषशाही तुम्ही उत्तम कथेले सर्वही उपवास करण्याविषयी सामर्थ्य नाही जयासी तय सर्व पापक्षय होत ऐसे अधिक मासी करावे काय ते मद दयाळा निसंशय कृपा करुणी सांगिजे ते ऐकून वैकुंठनायक म्हणे हे प्रिय सांगतो ऐक उपवास करण्याविषयी देख सामर्थ्य नाही जयासी तई मलमासी अनुदिन मौन करावे एक मुक्त भोजन अथवा मौन्य हविष्यानं नियमे भक्षण करावे उपवासाचे पुण्य लाभ देतेची मौन भोजने मिळते आणि तयाने सर्व दुरिते लोपती जाणं निसंशय मौने होय सौभाग्य प्राप्ती मौने सर्व कलह मिटते मौनेची लाभे सुख संपत्ती मौनेची कीर्ती वाढते मौनेचे होते सुंदर रूप मौने आयुष्य वाढते अमुप मौनेची हरती सर्व पाप म्हणून मौन सदा राहावे स्नान होम आणि भोजन ती ठाई धरावे ते नित्य मौन थील मौनाची फळे कवना ती सांगतो ऐक सिंधूचे मौन स्नान तेजप्राती मौन होमे अचळ संपत्ती मौन भोजने पै निश्चित आयुष्यवृद्धी होत असे स्नान समयी जे बोलत तयाचे तेचे वरुण हरित होम समयी मौन सांडित ते धरित्री होय अग्निरोषे आणि भोजनी मौन त्यागित तयाच्या आयुष्या मृत्यू हरित यास्तव मनुष्य मात्री सतत मौन धरावे तीन ठाई ऐकून ऐसे ऐकून पयोब्धिसुता म्हणे हो दयाळा भगवंता तुम्ही मौन व्रताची तत्वता अत्युत्तमता कथिलित परित्या व्रताचे किती प्रकार आणि ते धरावे कियत कालवर हे सगळं सविस्तर मजला आता सांगिजे मग श्रीशी म्हणे जगन्नाथ मौनाचा दोन प्रकार असतात एक ते भोजनापर्यंत आणि प्राणहुत्यंत दुसरे जे भोजनापर्यंत मौन ते यथोक्त फल दे संपूर्ण आणि प्राणहुत्यंत ते त्याहून किंचिन न्यून देत असे जैसे जयाचेनी होईल तैसे ते एकीचे केवळ मौन लाभते उत्तमशीळ आणि पापे नास्ती सगळं अधिक मासी मौन व्रत करता तया अक्षय फळ लाभत आणि हेच महापापनाशार्थ वरप्राप्ती असे पै आणि जी जी असेल कामना ती मौनेची होते परिपूर्ण मौन व्रत फलाच्या वर्णना सहस्रवदना शक्तीनो हे देवर्षिनार्थ पूर्वकल्पात अत्यंत नीच दासी सुत मौन व्रत फलाच्या वर्णना सहस्रवदना शक्तीनो हे देवर्षिनार्थ पूर्वकल्पांत अत्यंत नीच दासी सुत असोनी तेथे अधिक मासात मौन व्रत आचरले तेने तो सत्संगती पावन सत्पुरुषांच्या कृपे करून दासी पुत्रत्वा लागे टाकून विप्रत्वा लागून पावला तेथे अधिक मासी त्रिदिन कुरुक्षेत्री केले उपोषण त्याने आता हा ब्रह्मसुद्ध होऊन ज्ञानसंपन्न झाला असे ऐसे मौन व्रताचे फळ नारदासी लाभले निर्मळ तिथी नक्षत्रादी पर्वकाळ तुच्छ सकळ मौना पडे अधिक मासी मौन व्रत केले तेने उच्चापूर्ती पूर्तादी फळ लातले सर्व साधना होणे आगणे सुलभ असे मौनव्रत जयांच्या साधना क्लेश होत त्या नाना तीर्थयात्रा किमर्थ सकळ मासा होणे अत्यंत अधिक मास ज्येष्ठ असे केवळ एक अधिक मासा समान द्वादशाब्दी काही नवे जाण मग तेथे करिता मौन भोजन काय पुण्य वर्णावे अधिक मासीच्या मौन भोजने तुळिता मेदिनी दानासी साम्यना ऐसे विधी विष्णू महेश निशेषी कथेले सर्वदानी आदि अधिक मास तुळेने तुळिता निशेष सकळ दाना होणे विशेष अधिक मासाचं भरत असे तेथे यथाविधी स्नान करते ते धन्य होत त्रिजगती आणि या माझी ती पोचली ते धन्यधन असते निश्चय आणि मव्रतचे आचरिते ते त्याहून धन्य जाणते निश्चिती येथीच्या अर्चना दिन कर्मे निश्चित आजन्मकृत पापे नसती इंद्रिय अधिक मासा माधरी जो कपटे हे किंचित व्रत करी तयाच्याही दर्शन मात्रे सुंदरी जगन्निर्धारी पुत होय जयांनी मदभक्तीने वाहिले अधिक मासी मन भोजन केले तया धर्मार्थ काम मोक्ष भले वेगे लाधले निश्चये शतवर्षे करिते उपोषण जे पुण्य लाभे मानवा करणे तेच एके मौन भोजने लाभते जाण पद्मालये या विषयात इतिहास एक उत्तम सांगतो प्रिय ऐक अवंतीपुरी वेद शर्मा नामक ब्राह्मण एक वसतसे तो स्वाध्याय निरत शांततांत महातपस्वी अभिमानरित निर्मम निरीक्ष निष्पापपूत आणि जितेंद्रिय होता पै ऐसा धर्मे रात्रंदिन वर्तत असता सविशेष कदाचित कालपर्यय अधिक मास अतिनिकट पातला ते जाणून या तो विप्र रात्री अंतरी करी विचार उदयी कपासुनी परिकर अधिक मास लाभला आहे तरी सांप्रत माझ्या देही उपवासाचे सामर्थ्य नाही तरी जेणे तयाचे फळ घेई ऐसे काय करावे ऐसा विचार करता विप्रासी झोप लागले अवचिता तो स्वप्नी ईश्वर येऊन स्वतः मौनव्रत उपदेशिले आणि गुप्त झाला भगवान तो वेद शर्मा जागृत होऊन हे हरीचे कृत्य संपूर्ण ऐसदाने आनंदला नेत्री चालल्या प्रेमाश्रुधरा म्हणे हे काय केले शारंगधरा कृपा करून मज मला उद्धरावया श्रमलासी दिनवत्सल हे तव बिरद आजी मज द्यावेले विशद तव उपकार मी मदबंद कैसा उतराई होऊ की ऐसा प्रेमानंदे बोलत मेदिनी पडला दंडवत असो मग तेने त्या मासात मौन व्रत चालविले शुद्ध प्रतिपतीपासून नित्य मौन भोजने
करून अंती अमावस्येसी उद्यापन यथाविधान सारिले तोता वेद शर्म्या लागी अनुग्रह कीजे म्हणून वेगी साक्षात परतम रथांगी तयासनिध पातला आणि म्हणे हे रे साधो ब्राह्मणा मी तुझं झालो प्रसन्न मना तरी मज मागे वरदाना पुरवीन कामना सर्व ही ऐकून तुझ्या वेद शर्मा म्हणे भगवंता पुरुषोत्तमा तू पिरवसी माझ्या कामा तरी सांगतो ऐक दयाळा देवा तुझ्या पादपंकजी सर्वता भक्ती राहावी माझी आणि तो भक्तांच्या जनांच्या काजी प्रेमासही सहजी असावा ब्रह्मांडोदरा माझी शुभ चक्रवर्ती सही दुर्लभ ऐसा परम सौख्याचा लाभ भावासुलभ याचे जन्मी काया वाचे मनी करून नित्य घडावे विप्रसेवन नाना विभव भोग संपूर्ण अखंड आनंदने मिळावे देनावरी मी अनुग्रह करावा पर दुःख समूह हरावा दाणी करण्याचा लाभ भावा प्रेमा ठेवावा स्वधर्मी मग देही आरोग्य असावे गृहामध्ये धन वाढावे क्षेत्रात बहुधान्य पिकावे गोधन भावे विपुल वै कदा मी माझ्या स्वजनासी वियोगन होणे ऋषिकेशी आणि मज अंती स्वदे हेसी वैकुंठिक मन घडावे हे सकळ माझे मागणे देवा तुझं मत देणे ऐसी तय वेद शर्म्याने वरप्रदाने याचिली तय त्याच्या त्या व्रते करून पुरुषोत्तम झाला प्रसन्न म्हणून त्या जयसेचे तत्क्षण वरप्रदान दिले आणि भगवान पावले अंतर्धन मग तो शर्मा ब्राह्मण त्याचे नाना भोग भोगून आनंदघन झाला अनेक नाना विध यत्न केले वापी खूप तडाग बांधले पाणपोया धर्मशाळा देवले ठाई ठाई बांधली नाना दाने दिली पवित्र सुखी केले सुहृद मित्र वनग्रामदी ठाई सर्वत्र अन्नसत्रे चालविली ऐसी पुण्यकर्मे बहुत मेदिनीवरी केली सतत पुढे तेथे वैकुंठाप्रत जावाय जेव्हा इच्छिले तेव्हा सुरेंद्र दुर्लभ ऐसे विमानावर प्रेषले खासे याच्या सुंदरतेच्या प्रकाशे दशदिशा उजळल्या ते विमाने आरूढ वेद शर्मा ते वैकुंठा लागून तो अर्गामाची निर्जरगणा येवंत या पूजती आणि म्हणती गा भाग्यवंता ब्राह्मणोत्तमा कृतार्थ तुवा अधिक मासी मनोव्रता आचरलेसी यथार्थ त्याच्या फळे हे तुझ लागी प्राप्त झाले धन्य तो त्रिजगी तो तया देवेंद्र लागवेगी पूजनी साष्टांगी प्रार्थित अगा विप्रोत्तम मी किंचित मागतो तो पूर्वी मनोरथ अधिक मासी मौन भोजन व्रत तुवा यथार्थ साजले जे तयाच्या एक दिनाचे फळ मत देई होऊन दयाळ हे ऐकदाचे तत्काळ इंद्राचे दत्त झाला ते मग तत्प्रभा सुरेंद्राने वृत्तासुरा सुदलेक्षणे असो त्या वेद शर्म्याने वैकुंठी केले का आगमन ते सदा बहुसौख्य भोगित अद्याप वैकुंठ आहे वसत इंद्रे मौन भोजनाचे यथार्थ ऐसा अमित प्रभाव पे अधिक मासी मौन भजन केले ते सर्व ही पुण्य साधिले यास्तव सर्वी साक्षपे भले मौनव्रताचे किचे एवं प्रकारे ऋषिकेजी कसे झाला इंद्रेसी ऐसे श्री वाल्मिक दृढ धन्यव्यासी कथन करीते चाहले अधिक मास महात्म्य कथा सार बृहन्नार्दे पद्माधर सज्जन श्रुत ऐकतो चरित्र सप्तदशोध्याय गुढ श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु शुभं भवतु।